ओम शांती। आज आहे 16/7/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग आहे। या काळामध्ये कोणतेही पाप कर्म करायचे नाही। प्रश्न आहे, संगमावर तुम्ही मुले असे कोणते सर्वात मोठे पुण्य करता? उत्तर आहे, स्वतःला बाबांच्या हवाली करणे अर्थात संपूर्ण स्वाहा होणे हे आहे सर्वात मोठे पुण्य। आता तुम्ही आसक्ती नष्ट करत आहात। तुम्ही मुले बाळे घरदार सर्वांना विसरता, हेच तुमचे व्रत आहे। आप मुये मर गृ दुनिया अर्थात मी मेलो की माझ्यासाठी जग मेले। आता तुम्ही विकारी नात्यापासून मुक्त होत आहात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. या पुरुषोत्तम युगामध्ये जीवनमुक्त बनण्यासाठी पुण्यकर्मे करायची आहे। पवित्र जरूर राहायचे आहे। घरदार इत्यादी सर्व काही असतानाही मनातून आसक्ती काढून टाकायची आहे। 2. श्रीमतावर आपल्या तन्मंधनाद्वारे दैवी राज्य स्थापन करायचे आहे। पुरुषोत्तम बनविण्याची सेवा करायची आहे। आजचे वरदान आहे, सहयोगाद्वारे स्वतःला सहजयोगी बनविणारे निरंतर योगी भव। स्पष्टीकरण आहे, संगमयुगावर बाबांचे सहयोगी बनणे हीच सहजयोगी बनण्याची विधी आहे। ज्यांचा प्रत्येक संकल्प, शब्द आणि कर्म बाबांच्या किंवा आपल्या राज्याच्या स्थापनेच्या कर्तव्यामध्ये सहयोगी असणारा आहे, त्याला ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा, निरंतर सच्चा सेवाधारी म्हटले जाते। मनाने नाही तर तनाने, तनाने नाही तर धनाने, धनाने सुद्धा नसेल तर ज्यामध्ये सहयोगी बनू शकता त्यामध्ये सहयोगी बना। तर हा देखील योग आहे। जेव्हा आहातच बाबांचे, तर बाबा आणि तुम्ही, तिसरा कोणीही नसावा, याद्वारे निरंतर योगी बनाल। स्लोगन आहे, संगमावर सहन करणे अर्थात मरणे हेच स्वर्गाचे राज्य घेणे आहे। ओम शांती।